नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांचे निष्ठावान कार्यकर्ते, त्यांचा डावा किंवा उजवा हात असंही तुम्ही म्हणू शकता. परंतु प्रत्येक निवडणुकीमध्ये संतोष गोटणे साहेब हे शरद सोनवणे यांच्या सोबत असायचे आणि सगळं राजकीय व्यूहरचना करायचं काम करायचे. परंतु नुकतीच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ते अलिप्त राहिलेले, ते आपल्या कोणाला दिसले नाही. नक्की काय झालंय? शरद सोनवणे त्यांच्यात काही बिनसलंय का? का नक्की काय ते वेगळी व्यूहरचना करत होते? ती माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्ते. माझा प्रश्न जर तुमच्या लक्षात आला असेल. बरोबर आहे. पण जुन्नर नगरपंचायतीचे नगर परिषदेची जी निवडणूक आहे, ती त्या शहरापुरती असते आणि तिथे स्थानिक कार्यकर्ते खूप होते काम करणारे. मग तिथं सगळे प्लॅनिंग करायला वगैरे अनेक मंडळी होती दादांबरोबर. त्यामुळे तिथं काय फार अशी काही गरज वाटली नाही आणि म्हणून त्या स्थानिक कार्यकर्त्यांना तिथं वास्तविक आपण महत्त्व दिलं पाहिजे. त्यांना काम करण्याची संधी दिली पाहिजे. म्हणून दादांनी त्यांना बरोबर घेऊन एकदम व्यवस्थित काम केलं आणि निवडणूक छान पार पडली. माजी आमदार त्यांचे जुन्नर तालुक्यातले सगळे जे कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते इलेक्शनला, तुम्ही असं म्हणताय आणि पाठीमागच्या ज्या निवडणुका होत्या त्यामध्ये तुम्ही आम्हाला चांगलं दिसायचे. नक्की तुमचं उत्तर हे नाही, उत्तर असं काही नाही, विशेष काही नाही. दादांची माझी चांगली चर्चा झाली या विषयावरती. आमची चर्चा वारंवार व्हायची. कधी आधीमध्ये 1-2 चक्कर पण मी मारली. पण वास्तविक तिथं जे कार्यकर्ते आहेत, त्यांचं प्रमाणे खूप ॲक्टिव्ह कार्यकर्ते होते दादांकडं आणि त्यांचं प्लॅनिंग पण व्यवस्थित चाललं होतं. म्हणजे तिथली स्थानिक आयडिया जास्त त्यांना होती. मग आपण जाऊन लुडबुड करून उगाच त्यांचं प्लॅनिंग डिस्टर्ब करायचं, तशी काय परिस्थिती नव्हती. म्हणून मी त्याच्यामध्ये फार काही लक्ष दिलं नाही आणि चांगलं नियोजन केलं. काय वाटतं, हे एकंदरीत निवडणूक जर तुम्ही लांबून पाहिलीच असेल, लागेल का सीट? दादांची खालची सीटं जी आहेत नगरसेवकांची सीटं, ती सगळ्यात जास्त येतील असा माझा एक अंदाज आहे. आणि नगराध्यक्षपदाला सुद्धा शरददादांचं सीट पुढं दिसते मला 1 नंबरला. पण काटेकी टक्कर आहे. 100-200-300 मतावरती निवडणूक राहील असं मला दिसते. तुम्हाला वाटतं का नगराध्यक्ष पदाला थोडासा धोका आहे? नाही, धोका नाही. पण 100-200-300 मतांनीच हा फरक होईल. मधुकर काजळे मला पुढे दिसत आहेत निवडणुकीमध्ये. शरद सोनवणे आणि तुमचे संबंध कसे राहतात? एकदम चांगले. एकदम 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 चांगले. हो. ते ऐकतात का तुमचं आता? नाही, मी छोटा माणूस आहे, माझं कोण ऐकणार आहे? ते काय नाही नाही ऐकत. नाही, असं असं नाही. कधी आता फोन करून दाखवू का ऐकतात का नाही? नाही, चांगलं आहे. आमचे एकदम भावासारखे संबंध आहे. त्यांचा माझ्यावरती प्रचंड जीव आहे आणि माझा पण त्यांच्यावर प्रचंड जीव आहे. बरं, आम्हाला वाटलं काही बिनसलंय नाही काय. नाही, या निवडणुकीत तिथं स्थानिक कार्यकर्ते भरपूर आहेत. आपण उगाच जायचं आणि प्लॅनिंग करायला भरपूर कार्यकर्ते आहेत तिथं. त्यांना संधी भेटली पाहिजे ना. आपण जायचं ना, आपण तिथं काहीतरी वेगळं बॉसिंग करायला दाखवायचं, ते इगो प्रॉब्लेम तयार होतात आणि तर त्यांचं ग्रुप एकदम छान होता. त्यामुळे निवडणूक चांगली लढवली त्यांनी. एकदम मस्त निवडणूक झाली, छान झाली. आता तुम्ही ज्या गावात राहता पिंपळवंडी गावामध्ये अनेक उमेदवार इच्छुक आहेत. हो, भरपूर उमेदवार किती मी लोकांचे नाव कळेल? मी स्वतः इच्छुक आहे. तुम्ही स्वतः? हो, मी इच्छुक आहे. आमचा मयूर पवार इच्छुक आहेत. आमचे बंटी शेट कोकणे आहेत. आमचे रवी डावकर आहेत. आम्ही चौघं 5 जण, पिंटू सचिन वाळून, आम्ही 5 जण इच्छुक आहे तिथं. 5 जण इच्छुक आहेत. हो, दादांकडे आम्ही उमेदवारी मागतोय. दादा काय म्हणतात? काय दादा आता सांगतील, एका लढा लावतील, आम्ही 4 जण त्याचं काम करू, ज्याला उमेदवारी भेटेल त्याला. फ्लेक्स बाजी तर सगळ्या तालुक्यात तुमच्याच मतदारसंघाच्या. आहे ना, आता इच्छा असते ना प्रत्येकाची. पण मीच असं एकमेव उमेदवार असेल का मी फ्लेक्स नाही लावले. मग आता मतं कशी देणार तुम्हाला लोक? नाही, फ्लेक्स लावल्यावर मतं पडत असतील तर मग मी 1000 मतं फ्लेक्स तालुक्यात लावतो, पुढल्या वेळेस आमदारच होतो. असं निवडणूक होत नाही. एक वातावरण निर्मिती. वातावरण निर्मिती होते, पण पहिले आता शेवटी दादांचा जोपर्यंत आपल्याला आदेश येत नाही तोपर्यंत एखादी भूमिका घेणं बरोबर. आता तुमच्या गावामधून शरद लेंडे तर काही इच्छुक दिसत नाहीयेत, जे एकमताने पडले. त्यांचं काय? ते पण इच्छुक आहेत. आता काय होईल म्हणजे लोक सहानुभूती दाखवून त्यांना निवडून देतील असं वाटतं? नाही, आता लोक ठरवतात ना काय ते. तर परिस्थिती, निवडणूक जशी रन होईल तसं निवडणुकीत कार्यकर्त्यांची ताकद, तरुणांचा उत्साह, या सगळ्या गोष्टी करून लोक, त्यांचं पण काम चांगलं आहे. एकमताने गेल्या वेळेस पराभव झाला होता मंगेश अण्णा काकडेंचा आणि यावेळेस ते पण मशालीचे उमेदवार बहुतेक असतील असं दिसते मला. मशालीचे उमेदवार इकडनं विजय नाही, पण गावातून कसं आता मंगेश अण्णा एक जुनं नेतृत्व आहे, तर बाकीचे जे तुम्ही नाही, आहेत जुने नाही ते ते. तरुण आहेत. हा, पण आम्ही पण त्यांना तरुणच समजतो. तुम्ही त्यांना जुने करू नका, ते नवीनच नेतृत्व आहे. कारण त्यांनी अजून काय विजय मिळून मग 2 निवडणुका झाल्यात आणि मग ते जुने झालेत, असं काही त्यांना करू नका जुने तुम्ही. पण चांगले ते पण उमेदवार चांगले आहेत. आमचा मयूर पण चांगला आहे, आमचे बंटी शेट पण चांगले आहे, रवी डावकर आहे, आपले तुमच्याच विजय गटातले लोकांचे सांगतात. विजय कुराडे. विजय कोरड्यांचाही प्रयत्न चांगलेला आहे, चाललाय.
मला असं वाटतं त्यांना आता राष्ट्रवादीकडनं जवळजवळ उमेदवारी फायनल झाली असं दिसते. एकंदरीत त्यांचं गुलाबी जॅकेट वगैरे घालून असतं त्यांनी ते राष्ट्रवादीने त्यांना प्रेझेंट केलं असं दिसते. त्यामुळे निवडणूक आमच्या मतदारसंघात जरी आमदारांचा गट असला तरी रंगतदार होईल. पण शरददा ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील तो मात्र उमेदवार 100% निवडून येईल आमच्या इथे. विजय कुराडेंचं जास्त बोलबाला तयार झालेलं आहे असं नाही वाटत? नाही, चांगले ना, त्यांनी प्रयत्न करतात येते, लोकांमध्ये जातात आहेत. आणि बघा राजकारणामध्ये असं झालं सध्या, राजकारणामध्ये तुम्हाला समर्थक किती आहेत ही गोष्ट जमेचीच आहे, पण राजकारणात तुम्हाला विरोधक किती हा पण विषय तितकाच महत्त्वाचा असतो. ज्या उमेदवाराला समाजापुढे जायचं आहे त्याला समर्थक किती आहे ही त्याची जमेची बाजू असते. पण तुम्ही सामाजिक काम करताना तुम्ही विरोधक किती तयार केलेत हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. तसं निवडणुका रन होतील तसं त्या उमेदवाराचं मूल्यमापन जनता करते, समाज ठरवतो. नारायणगाव गटामध्ये बाबू पाटेंचं झालं का फिक्स? नाही, अजून मला काय त्याबद्दल काय माहीत नाही, म्हणजे अजून काही चर्चा दादांची माहिती या विषयावरती. कसं होईल तिथली निवडणूक? दादा उमेदवारी ज्यांना देतील नारायणगाव गटात तो उमेदवारी मी आहे निवडणूक मी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सांगतो. म्हणजे शरददादांच्या विचारांची लोक जुन्नर तालुक्यात जास्त येतील. मी नगरपालिकेचा आपल्या परिषदेचा सुद्धा तुम्हाला निकाल आत्ताच सांगून ठेवतो आपल्या चॅनलला. म्हणजे माझं मत आहे आणि तसाच निकाल होईल. शरददादांचे जास्त नगरसेवक निवडून येतील आणि नगराध्यक्षाला संधी शरददादांच्या उमेदवाराला जास्त आहे. पण त्याच्यामध्ये पंजासुद्धा काटेकी टक्कर देतोय निवडणुकीत. आता आम्हाला असं कळलं का पंजा तुम्हीच उभं केलाय? नाही नाही, असं नाही आहे, लोकशाही आहे हे. समाजामध्ये एक वेगळं पसरवायचं काम आहे. त्यांना आपले जमीरभाई कागदे ते सुद्धा आमचे मित्र आहेत आणि खरंच चांगले मित्र आहेत माझे. त्यांना जर उभंच केलं असतं तर आता निवडणूक दिसताना जर कधी एक हाती मतदान झालं त्यांना, किती नाही म्हटलं तरी समाजाचं, तर त्यांचंही सीट पटकन लागून जाईल असं काही सांगता येत नाही. कारण की तुम्ही पब्लिक रिव्ह्यू जर घेतला सगळा तिथला तर ते लक्षात येते निवडणुकीमध्ये. अतुल बेनके म्हणाले होते मग यांना कोणी उभं केलंय, म्हणजे त्यांचा बोलण्याचा रोख नाही नाही, असं हा असतं ते एकामेकावरती ते बोलणार. आतू शेठ म्हणणार का तुम्ही पंजाला उभं केलंय, शरददा म्हणणार का तुम्ही ह्याला उभं केलंय. हा भाग आहे निवडणुकीच्या निकालाच्या विजयापर्यंत. उद्या समजा पंजा गेला किंवा उद्या विजयच झाला तर मग काय म्हणणार अतुल शेठ? विजयच झाला उद्या. कारण की निवडणुकीत ज्यावेळेस निकाल लागतील ते चमत्कारिक बघायला भेटतील आपल्याला जुन्नर नगरपंचायतीचे. त्यामुळे झालं तरी तुमचेच मित्र आहेत ना? मित्र आपले ते मित्र आहे. बघा राजकारणामध्ये असं आहे, सोनवणेंचे पण मित्र आहेत, सोनवण्यांचे पण मित्र आहेत, आतू शेठचे पण खास मित्र आहेत, माझे पण मित्र आहेत, सगळ्यांचे ते मित्र आहेत. आणि बघा निवडणुकीत जर उद्या त्यांना 2,000 मतच पडली तर आपण एक वेळ समजू शकतो की बाबा त्यांना कोणतरी उभं केले. मग यांचा आरोप काय अर्थ असेल. उद्या ते 4,500 मताच्या पुढे गेले तर तुम्ही काय उत्तर देणार त्यांना? त्यामुळं ही निवडणूक तिरंगी आहे. पब्लिक परसेप्शन जे दुरंगी चाललं आहे ते काय मला बरोबर वाटत नाही. निवडणूक तिरंगी होणार तिथे नगराध्यक्षपदाला. बरीच माहिती हो तुम्हाला. नाही, आपण काय तुमच्या बातम्या पाहतो, तुमच्याकडनं शिकतो काही. आणि जाऊ दे पॉलिसी. आता मला सांगा का ओझर गटामध्ये काय मला काही उमेदवार दिसत नाहीत, आहे का आपल्याकडे कोणी इच्छुक? नाही, आता हे तुम्हाला मी सांगतो ना, अजून तर काही चर्चा झालेली नाही. दादांनी काही प्लॅनिंग केलं असेल, काही युत्या ठरतील बहुतेक, काही युती व्हायची शक्यता आहे, त्यामुळे ते झालं असेल. मला फार तर त्या विषयी अजून काही फार चर्चा नाही त्या विषयाची. राजुरी गटाचं पंकज राजुरी गटात पंकज कनसेंना उमेदवारी जवळजवळ फिक्स दिसते मला, म्हणजे दिलीच म्हणजे झाली. हा असं समजा. झाल्यासारखीच आहे ती. मग आता कसं येईल निवडून? हां, संधी चांगली ना, फ्रेश चेअर आहे, चांगलं आहे. आणि त्यांनी तो मेळावा वगैरे घेतला, वर्ष 2 वर्ष 4 वर्ष आले लोकांमध्ये आहे, सतत काही कामं करतात ते, त्यामुळे नक्की त्यांना वातावरण चांगलं आहे. तिथं एकदम स्पर्धा होईल निवडणूक, म्हणजे अशी पाहण्यासारखी होईल निवडणूक. आता 2 निवडणूक कोण कशी खेळतो त्याच्यावरती अवलंबून ठरेल. मावळमध्ये आता सगळेच म्हणतात राष्ट्रवादी तुमचे जे होते देवराम लांडे यांनी तुम्हाला सोडलं, अजून ते सुनीता बोराडे होते त्यांनी पण तुम्हाला देवराम लांडेंनी आम्हाला कुठे सोडलं आम्हाला त्यांनी? तिथं राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पाहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात उद्या मी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला एखाद्या गेलो, समजा पक्षाचा नाही पण काय बाबा असले लोक असते त्याच्यामध्ये गेलो, असं नाही. राष्ट्रवादीच्या कुठल्या कार्यक्रमात अधिकृत कार्यक्रमाला गेले? एखादा कार्यक्रम सांगा आम्हाला, एखादा कार्यक्रम सांगा ना राष्ट्रवादीचा अधिकृत कार्यक्रम, पक्षाची मिटिंग आहे, पक्षाचा मेळावा आहे आणि देवराम लांडे त्या स्टेजवरती, असं सांगा. तुमच्या सोबतच आहेत? हां, देवराम लांडे आमच्याबरोबरच आहेत ना. सुनीता बोराडे आता ते राष्ट्रवादीकडे उमेदवार मागतात, त्यांनी स्पष्टच सांगितले ना, त्यामुळे इकडलं तर विषय आता संपलाच आहे. काय झालं? आता बघा वरच्या नेत्यांना सगळं चालते,
मग कोण राष्ट्रवादी जातोय, कोण शिवसेनेत जातोय, शिवसेनेतून वरच्या नेत्यांना सगळं असं सगळ्या पक्षात चालतं. हे बिचारे कार्यकर्ते त्यांना वाटतं बा या पक्षाकडनं गेल्यावर मी निवडून येईल. कदाचित बोर्डे त्यांना वाटत असेल बाबा मी राष्ट्रवादीकडून निवडून येईल. देवराम लांडेला वाटत असेल का बाबा मी शिवसेनेत गेलो तर निवडून येईल. त्यामुळे त्यांचे आपले आपले प्रयत्न चालू असतात. पण देवराम लांडे अजून धनुष्यबाणाकडे आहेत. मी धनुष्यबाणातच आहेत ते. ही गॅरंटी का तुमची ते हो. तुमच्याकडे राहतील म्हणून? हो 100% राहतील. कशावर कशावर माहिती धनुष्यबाणाचेच उमेदवार आहेत ना. ते धनुष्यबाणातच आहेत ना. तिकीट जाहीर केले तुम्ही? अहो ते धनुष्यबाणात आहेत का नाही. त्यांचा पक्ष कुठला? शिवसेना, शिंदे गट त्यांचा पक्ष. मग निवडणूक कुठून लढणार ते? शिंदे गटाकडनं लढणार ना, कुठून लढणार? त्या राष्ट्रवादी गेले तर मग गेले तर ते आता तो त्यांचा विषय, त्यांना कुठे जायचे ते. त्यांना कुठे जायचे, त्यांना कुठे निवडणूक लढायची, त्यांना कोण स्वीकारणार आहे, कोण नाही स्वीकारणार आहे. आता राष्ट्रवादीकडे एकच उमेदवार उभा राहील ना. म्हणजे राष्ट्रवादीकडनं जिल्हा परिषदेला एकच उमेदवार होऊ शकतो ना. म्हणजे एकच आहे ना, 2 उमेदवार एका गटात देऊ शकत नाही ना जिल्हा परिषद. ते असे उद्या समजा देवराम लांडेला वाटलं राष्ट्रवादी जायचं, तर ते सुनीताताई बोराडे आणि देवराम लांडे 2 उमेदवार नाही ना जिल्हा परिषदेला उभे करणार. त्यांचा एक उमेदवार असेल आणि धनुष्यबाणाचा एक उमेदवार असेल. किती आता आपले किती 8 जागा आहेत जेडपीला, किती जागांवर तुमचं सीट लागेल? मला असं वाटतं कमीत कमी 5 जागा निवडून येतील शरदांच्या, कमीत कमी. त्या 5 ओव्हर कॉन्फिडन्स मी म्हणायचं भाषण देणार, मी काय भाषण देणारा माणूस नाही. त्या 5 जागा कोणत्या? नाही मी हे आत्ता नाही सांगत. हे तुम्हाला मी जेव्हा निवडणुका जाहीर होतील, अर्ज भरले जातील, त्याच वेळेस तुम्हाला 5 जागा 5 जागा येतील. त्यातल्या प्रामुख्याने मी एक जागा सांगतो. संतोष चव्हाणांची जागा ही 100% निवडून येईल. 100%. कारण तिथला जो मतदारसंघ आहे त्या लोकांशी मी जे काही लोक मला भेटली किंवा चर्चा ऐकतो ना, त्या लोकांचं म्हणणं आहे का हे भविष्यातलं नेतृत्व आहे आमच्या मीना खोऱ्याचं. काय तरुण आहे, स्वभाव चांगला आहे, लोकांशी बोलणं व्यवस्थित आहे, बोलण्यात आरोगन्सी नाही आहे आणि एक काम करायची तळमळ आहे समाजाविषयी आणि प्रामाणिकता आहे. कुठं काय भ्रष्टाचार करायची गरज नाही. आर्थिक परिस्थिती स्वतःची फार चांगली आहे. सगळ्या तरुण कार्यकर्त्यांशी चांगलं बोलतो आणि भविष्यात 20-25 वर्ष हा माणूस पुढे जाऊ शकतो, काम करू शकतो समाजामध्ये. ते तारुण्य आहे, सगळ्या गोष्टी आहे. मग असा नेता मला वाटत नाही मीना खोरे सोडेल. भविष्य आहे या माणसाला भविष्यात. आणि असं दिसतं ना संतोष चव्हाणांचं जे एकंदरीत वातावरण पाहतोय मी, डॅमेजेस नाही, पॉलिटिकल डॅमेजेस नाही, तर संतोष चव्हाणांना यावेळेस माझा तिथे मी तर असं वाटतं इतर नेते मोठे खूप मोठे ते तसं नाही आहे. लोकांचं ठरलेलं दिसतं इथं का संतोष चव्हाणांना भविष्यातल्या मीना खोऱ्याचं नेतृत्व करायचं. मला सांगा का तुमचे एक मित्र आहेत वडदचे, निलेश चव्हाण. आम्हाला अशी माहिती मिळाली निलेश चव्हाण आणि संतोष गोटणे थोडं बाजूला आलिप्त गेले. नाही मी दादांपासून कधी आलिप्त होऊच शकत नाही. निलेश चव्हाणांचं काय? असं काय नाही, तो दादांचाच कार्यकर्ता आहे तुमच्या जवळचा. दादांपासून तो वेगळा नाही व्हायचा कधीच. मला अशी इन्फॉर्मेशन मिळाली की निलेश चव्हाण हे आता शरद सोनवणेंना सोडून पंचायत समितीसाठी भाजपकडून इच्छुक आहेत. नाही असं नाही होणार. ते मला नाही वाटत निवडणूक लढतील. ते आहे थोडी अफवा दिसते मलाही, पण ते निवडणूक लढतील भाजपकडनं अशी परिस्थिती नाही येते. कारण की त्यांनीच संतोष चव्हाणांना प्रोजेक्ट केले तालुक्यामध्ये आणि संतोष चव्हाणांचं आणि त्यांचं घर एकच आहे. ते भाग सख्या भावासारखे राहतात आणि संतोष चव्हाणांना जिल्हा परिषद सदस्य करणार हे ते स्वतः 100 वेळा बोललेत. तर मला नाही वाटतं ही चर्चा आहे मार्केटमध्ये. ते स्वतः पंचायत समितीसाठी इच्छुक आहे असं अहो, कळलं. सगळं खरं आहे, पण ते पंचायत समितीला इच्छुक जरी असले तर त्यांना जर एखाद्याला जिल्हा परिषदला भावाला निवडून आणायचं तर ते कशाला स्वतः इच्छुक राहतील आणि बीजेपीकडनं राहतील. ते तर शक्यच नाही, बीजेपीकडनं शक्यच होऊ शकत नाही. असं त्यांचं बी वेगळं स्थान आहे ना. आहे स्थान, पण समजा ते बीजेपीचे आता समजा बीजेपीचे उमेदवार समजा आता आशाताई बुचके आहेत. मला नाही वाटत ते एखादा घर फोडतील आणि त्यांच्याच घरातला संतोष चव्हाणांच्याच घरातला माणूस उभा करतील पंचायत समितीला. हे अफवा आहे सगळ्या. मला नाही वाटत असं होईल काही. आणि ते असं काही केलं तर निवडणुकीला आशा त्यांनाही फटका बसू शकतो. समाज फार हुशार आहे ना. निलेश चव्हाणांनी असं का निर्णय घेतला असेल? अजून काही निर्णय घेतला म्हणजे मला खात्रीच नाही ते निवडणूक लढतील. निवडणूक ते जिल्हा परिषद लढतील ते पण बीजेपीकडनं आणि आशाताईसुद्धा म्हणजे चव्हाणांच्या घरातला माणूस उभं करतील आणि असं घर पडून आशा ते राजकारण करणं मी कधी आशा त्यांना असं बघितलं नाही. त्यामुळे आशा ते असं कधी करणार नाही. समाजाचा विचार आशा त्यांना निवडणुकीत फटका बसेल असा. मग आता तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात का चव्हाण साहेब? आहे चांगले, पण निवडणुकीबद्दल काय अशी विषय चर्चा नाही. काय अशी त्यांना चर्चा तुम्ही- आहे. त्यांना विचारलं आता पाठीमागे जिल्हा परिषदेला उभे होते, अपयश आलं त्यांना. हा मग त्यावेळेस त्यांनी इच्छा दाखवली. दादांनी पण त्यांना उमेदवारी दिली. संतोष चव्हाणांनी खूप प्रचंड काम केलं त्यावेळेस त्यांचं. अक्षरशः म्हणजे संतोष चव्हाणांनीच ती निवडणूक जसं मीच उभा आहे अशी निवडणूक लढली संतोष चव्हाणांनी ती निलेश चव्हाणांसाठी.
त्यामुळे आता यावेळेस निलेश चव्हाण एकदम जोरात काम करतील संतोष चव्हाणांचं आणि संतोष चव्हाणांना 100% विजय करतील मला खात्री आहे पूर्ण.